हे गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. गाईज, तर आज माझ्या घरी होता हळदी कुंकू आणि मी खूप छान कार्यक्रम झाला आहे आमचा. आणि मी ब्लॉग आता स्टार्ट केलं कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत कॅमेरासमोर यायला. म्हणून मी व्हिडिओज काढले, ते क्लिप मी पुढे ॲड करेन. आणि मस्त मी नाव पण घेतलं. आणि त्यानंतर गाईज मी खूप दमले आणि मी आता ड्रेसिंग सेन्स तुम्हाला पण नाही दाखवलं. मी रेडी पण नाही, सकाळपासून कामं करत होती गाईज. आता थोडं खूप थकावट होते मला. मग कामं झाले मस्त. आम्ही फोटोशूट वगैरे पण केलं छानपैकी. माझा हळदी कुंकू पण झालं. आणि गाईज मी तुम्हाला दाखवते आज मी कशी दिसत होती. तर गाईज हे आहे माझं ड्रेसिंग सेन्स. तर मी पिनअप नाही केलं कारण की मी सोडून दिला. मी हमेशा पिनअप वगैरे करते ना गाईज, तर मी या टायमाला सोडून दिलं. तर माझी साडी आणि मी कसं वाटलं आणि माझा आंबोडा, तर गाईज नक्की सांगा मी कशी दिसते. त्यानंतर मी तुम्हाला सगळं ॲड करून दाखवते आम्ही किती मजा केली किती नाही. मस्त खूप बरं वाटलं मला. आणि हा माझ्या लग्नानंतरचा पहिला हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि मी खूप छान पार पाडला आहे. खूप मजा आली. बट मी माझ्या सिस्टरला आणि मम्मीला मिस करते कारण की गाईज मला मम्मीपासून सुरुवात करायची होती. आणि त्याचं कारण पण मी सांगते. कारण की आजकाल बायका सुवासिनींनाच मान देतात हळदी कुंकांचा. पण माझं म्हणणं असं होतं की मी माझ्या आईला मान देऊ का. कारण की ती एक अशी बाई आहे, त्यामध्ये खूप पॉवर आहे. आणि मला काहीच वाटत नाही कारण की माझी आई माझ्यासाठी सर्व काय. आणि कोणत्या बायका जरी माझी आई आली असेल, बायकांनी मला सांगितलं असतं की नाही आम्ही नाही करणार, कोणत्या बायकांनी बोललं असतं नाही आम्ही नाही करणार, आम्हाला नाही जमत, तुम्ही विधवा बायकांना कशा हे करता, तर गाईज माझी आई आली असती. ज्या बायकांना पटलं असतं त्या बायकांना मी ठेवलं असतं, ज्या बायकांना नाही पटलं असतं मी त्यांना बोलले असते जाऊ शकता. कारण की माझं असं होतं की मी विधवा लोकांना फर्स्ट मान देऊ. त्यांचं काय आहे, आजच्या जागेला त्या बायकांना पण मान खूप मोठी गरजेचं आहे, खूप मोठं. आणि मला माझ्या आईने तर असं एवढं मला बापाचीही गरज नाही, मला कुणाची माझ्या आईशिवाय माझं काहीच नाही. आणि मला आज माझी सुरुवात तशीच करायची होती. पण माझी आई कुठल्या कामानुसार आली नाही, तर मी तिला खूप मिस केलं आणि खूप थोडीशी रडली पण तिच्यासाठी. तर जाऊ द्या, ती थोडं बाहेर गेलेली म्हणून. तर नेक्स्ट टाईम कधी मी केला तर माझ्या आईपासून मी सुरुवात करणार आहे. ज्या बायकांना बोलायचं आहे बोला, काय बोलायचं बोला, मला घंटा फरक पडत नाही. आणि अजून काय खूप लेक्चर दिला मी, पण मला सुरुवात खूप छान करायची होती. आणि आज खूप काही घडलं आमच्या घरात पण मी ते नाही बोलू शकत. घरात थोडंसं चोरी गेलेला, मोबाईल चोरीला गेला, आईचं खूप लॉस झालं. मग आई जाऊ द्या, आता नशिबाची गोष्ट आहे. तरी आम्ही मस्त कार्यक्रम पाडला. बस माझी मम्मीची आणि बहिणीची कमी होती गाईज, त्या आल्या असतं मला खूप बरं वाटलं असं. मिस यू मम्मी आणि दीदी, बाय. आणि हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. बाय.
कान भरण्यात बायका आहे हौशी. कान भरण्यात बायका आहे हौशी. भरत नावाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. आईला शिकवला पण येते बोला तिच्या बोला तलावाच्या पाण्यात बोला ना कॉपी कर सुरेश पवार बोलून चल आपले बोला लवकर मला येतच नाही ती शिकवते की नकोच्या काठी धुवत होते सगळं बोला तुम्ही त्यांना शिकवते घेता येतच नाही नाव तुम्ही नाही भारी घेतलेला त्याचं 400 माझ्या पाठात आहे ना मग तो घ्या चला परत घ्या आता वांग्याच्या पिंडीवर बेल वाते वाकून रमेश बाबांचं नाव घेते तुमचा मांजरा आता जाऊ दे आता 10 गेले बाकी राहिले 0 सागर सारखे पती मिळाले हेच माझे पुण्य नाही हे कुठे घातलं तुळशीला लावते तेव्हा घेतलेलं त्या दिवशी आम्हाला नाही येत अशी नाव नाही जुनं नाही नवीन घ्यायचं नवीन मी पण नवीन घेतलं शोधलं जुनंच नाव घेतले याच्यामध्ये युट्यूब मध्ये होता मस्त एकदा बोला एकदा कोणता तरी घ्या त्या दिवशी मस्त घेतलेला तोच नको दुसरा नवीन काहीतरी तोच घ्या मग घ्या बोला तुम्ही बोला ह्यांची पहिला इकडे बोला जसं आहे तसं बोला त्याचं काय लाल मणी तोडले काळे मणी जोडले दिनेश रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी मिक्स झाले माझा हळदी कुंकूच आहे ना पण मिक्सिंग झाले हो नाही मला खरंच नाही मला अशी घ्यायची तुमच्यासारखी पाठ कर मला आता माझ्या लक्षात तू घे तू त्या दिवशी तिला घेतो परत नाव घे हाय काय हाय पण आपल्या कुठे पण जोडायचं जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण मोहनरावांचे नाव घेते कुंकवाचं कारण काहीतरी घ्या असं बघत गेलं माझा एक व्हिडिओ बघू नाही तुमचा ठेवलंय मी बस काय